ठिकाणून आज प्रयागराजसाठी मोठ्या संख्येने भक्त जात आहे, काय सांगा तुम्ही? बिलकुल युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमान पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, त्यामध्ये सूरज मिश्रा आणि यांची पूर्ण टीम आमच्या पक्षाच्या वतीने जवळपास 5000 लोकांना प्रयागराजमध्ये कुंभस्नान करण्यासाठी बसेसच्या माध्यमातून नेत आहे। आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे। आज जवळपास 10 ते 15 बसेस आजसुद्धा जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोज 2-3 दिवस आड अशा बसेस जातील। कुंभस्नान, राम मंदिराचे, राम भगवंताचे दर्शन, हनुमान गडीचे दर्शन आणि त्या ठिकाणाहून जवळपास 5 ते 7 टँकर आपण कुंभस्नान प्रयागराजवरून कुंभ मधून आणणार आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 5 टँकर तीर्थ आणून या ठिकाणी बॉटलच्या रूपामध्ये जे लोक थंडीमध्ये तिथे जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकत नाही, काही जनतेला जायची इच्छा असते पण आर्थिकमुळे ते जाऊ शकत नाही, काही बिमारीमुळे जाऊ शकत नाही, अशा लोकांना घरपोच युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामधून तीर्थपूर्ण बॉटलमध्ये कुंभचं ते आपण या ठिकाणी येणाऱ्या 5-6 दिवसानंतर वाटप सुरू करणार आहे, जेणेकरून 150 वर्षानंतर आलेला हा कुंभ मेळावा, कुंभस्नान प्रयागराजमधलं प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे। म्हणून बॉटलच्या रूपामध्ये कुंभच्या मेळाव्याचं पाणी या ठिकाणी आपण आणणार आहे। 5 ते 6 टँकर आणि पूर्ण जनतेपर्यंत त्या बॉटलच्या रूपामध्ये त्याचा लाभ देणार आहे। त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेने त्यांची एक एक थेंब त्यांच्या डोक्यावर पडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे। हो, तुम्ही जाणार आहेत का प्रयागराजला? प्रयागराजला माजी खासदार नवनीत राणा आणि मी हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत 7 ते 8 तारखेला आम्ही भाजपचे अनेक कार्यकर्ते राहील, युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक कार्यकर्ते राहील, बाकी सामाजिक कार्यकर्ते राहील, या सगळ्यांसोबत 7 ते 8 तारखेला कुंभमध्ये नवनीत राणा आणि मी जाणार आहे। संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे, अजित पवार आणि शिंदेचा पक्ष तोडला जाईल, सोबत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा देखील पक्ष फोडला जाईल आणि भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागलेली आहे असं म्हटलं संजय राऊतांनी। संजय राऊतला कल्पना नाही आहे, आधीसुद्धा ते अंधारामध्ये होते, आतासुद्धा अंधारामध्ये आहे। उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे। येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे। त्या गतिविधीने त्यांचे पाऊल टाकणे सुरू आहे। म्हणून अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसेल, हा झटका मोठा संजय राऊतला बसणार आहे। तो एक छोटा एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद घेतले नसते, कारण घ्यायची इच्छा होती, परंतु अनेक त्यांचे प्रकरण स्वतःची कातडी वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री पद घेतलं असे संजय राऊत म्हणाले। आता तुम्ही पहा, देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय मुख्यमंत्री होते। ते मुख्यमंत्री असताना त्यांना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायचं होतं, म्हणून त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतलं। जर देवेंद्र फडणवीससारखा एक चांगला नेता 2 पाऊल मागे येऊन जर त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री बनू शकते, तर मला वाटते बहुमत भाजपचं आहे, एक हाती सत्ता आहे आणि तेच डोक्यामध्ये ठेवून एकनाथजी शिंदेंनी आज देवेंद्र फडणवीसांना जी संधी दिली आणि एकनाथजी शिंदे 2 पाऊल आज मागे झाले, तर मला असं वाटते यालाच राजकारण म्हणतात की एकामेकाला वेळेनुसार संधी द्यावं लागते, 2 पाऊल मागावं लागते। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मागे आले, आज एकनाथ शिंदे मागे आले, म्हणून त्यामुळे कोणी उपमुख्यमंत्री बनला किंवा मुख्यमंत्री बनला हा विषय नाही आहे। 3-4 पक्ष एकत्र आहे, आम्हीसुद्धा सगळे एकत्र आहे आणि त्यामुळं काही संजय राऊतने त्याच्यावर टीका करू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।